नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे प्रियांका आणि तुमचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला लाल मुळा दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता किती छान लाल मुळा आलेला आहे. तर याची मी 2 वेळा आधी हार्वेस्टिंग केलेली आहे. 2 वेळा मी यातून घेतलेले आहे. आता मी तिसऱ्यांदा काढत आहे. आणि हा पहिल्यांदा मी खाल्ले होते त्यावेळी थोडासा गोड लागत होता. आणि आता 1-2 पाऊस झालेले आहेत. जरा दिवाळीपासून ढगाळ वातावरण पण आहे. त्याच्यामुळे याला कलर एकदम रेड असा आलेला नाही. एखाद दुसरा तुम्हाला यामध्ये लाल दिसत असेल आणि एखाद दुसरा पांढराही आलेला आहे. पांढरा यामुळं झालेला आहे की ऊन पाहिजे होतं याला. ऊन जर प्रॉपर मिळालं असतं तर याचाही कलर लाल झाला असता, असं मला वाटतं. तर तुम्ही पाहू शकताय की थोडे लाल आहेत, थोडे पांढरे दिसत आहेत. मी आता यातले एक 5-6 काढणार आहे. हा बघा, हा एकदम रेड कलर आलेला आहे त्याला आणि हा पांढरा आहे. असं काहीतरी झालेलं आहे कारण ऊन पडलेलंच नाही आहे. जवळजवळ महिना झाला हे असं ढगाळ वातावरणच आहे. तुम्ही पाहू शकताय आणि मी आता हे काढून घेत आहे. आपला पांढरा जो नॉर्मल मुळा असतो त्यासारखाच लागतो, पण आधी मी सुरुवातीला थोडा कवळा असताना काढले होते यातले. एक 2-3 मुळे काढले होते, तर ते मला थोडं गोड लागलं होतं त्यावेळी. आणि हा मुळा आपण भाजीसारखं आपण त्या मुळ्याची कशी भाजी करतो तसं भाजी करूनही खाऊ शकतो आहे. फक्त काय ह्याची पानं मला नाही वाटत की आपल्या मुळ्याची आपण भाजी वगैरे करत होतो पानांची, पण याला थोडं काटं वगैरे असल्यागत दिसतात, त्यामुळं ह्याची भाजी करता येणार नाही. पण मुळा खूप छान आहे. ह्याला कलर पण हा मुळ्याला वरूनच तेवढा लाल असतो आहे, आत हा मुळा पांढराच असतो आहे. तुम्ही पाहू शकताय. खूप छान दिसतात आणि माझ्या घरी तरी हे सॅलड म्हणूनच जास्त खायला लागलेत. अजून मी याची भाजी नाही केलेली. जेवताना ह्याचे स्लाईस वगैरे काढून दिले की हे असंच खायला लागलेत. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मी हे दसऱ्याच्या वेळी काहीतरी लावले होते आणि आता 2-2.5 महिने झाले, बरोबर आहे. दिवाळीहून आता 1 महिना होऊन गेलेला आहे आणि आता मी लावून जवळजवळ 2.5 महिने झालेले आहेत. तर मी यातलं लागेल तसं हा छोटा आहे बघा. हा मी परत असाच लावणार आहे इथं. फक्त जेवढे मोठे झालेले आहेत तेवढेच काढून घेत आहे. आणि मी ह्याचं काय केलं, ते आधी रोप तयार केले होते सीडलिंग ट्रेमध्ये. त्यामुळं काय झालं म्हणजे मला वाटलं नव्हतं की हे मी ऑनलाईन सीड्स घेतले होते. पहिल्यांदाच ट्राय करत होते. मला वाटलं नव्हतं की हे उगवतील किंवा काय. तरी पण म्हटलं पाहूया आपण काय होते. तर मी सीडलिंग ट्रेमध्ये आधी ह्याची रोपं तयार केली होती आणि नंतर मी यामध्ये लावले होते.